हॅलो एव्हरीवन. सगळे ॲस्पिरंट्स ज्या बॅचची खूप आतुरतेनं वाट पाहत होते, मोस्ट अवेटेड इंग्लिश बॅच फॉर बँकिंग, एलिट 3.0, प्री मेन्स आणि टेस्ट सीरीज इन्क्लुडेड. ही स्टार्ट होत आहे मंडे 11 मेला सकाळी 9 वाजता. याचे ऑलरेडी जे 3 इम्पोर्टंट इंट्रोडक्टरी सेशन्स आहेत, ते त्या बॅचमध्ये मी अपलोड केलेले आहेत. हे 3 इंट्रोडक्शनचे सेशन्स तुम्ही पाहू शकता आणि मंडेपासून ही बॅच चालू होते. बरं बॅचमध्ये काय-काय आहे? बॅचची मेन इन्फॉर्मेशन काय आहे? तर बॅचमध्ये कंप्लीट इंग्लिश आहे फॉर प्री एंड मेन्स. कंप्लीट सिलेबस कव्हरेज असणार आहे प्री आणि मेन्स दोन्ही लेव्हलचं. सोबत-सोबत डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशसुद्धा असेल. कन्सेप्टची बिल्डिंग असेल, प्रॅक्टिस असेल, प्री प्लस मेन्सच्या टेस्ट सीरीज पण यामध्ये इन्क्लुडेड आहेत. कारण की बँक प्रो इंग्लिश टेस्ट सीरीज जी आहे, ती आता मी बंद करणार आहे. दॅट टेस्ट सीरीज विल ओन्ली बी अवेलेबल इन धिस बॅच. सोबत लाईव्ह क्लास असतील आणि सोबत-सोबत त्याचे रेकॉर्डेड ॲक्सेस सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मिळेल. तुमच्या परफॉर्मन्सचं एनालिसिस होईल रेग्युलरली आणि तुमच्यासाठी डाउट क्लिअरिंग सेशन्स असतील. सोबत-सोबत एक्सपर्ट गाईडन्स पण आहे आणि स्ट्रॅटेजी आहे. तर बॅच चालू होत आहे आपली 11 मेला सकाळी सकाळी 9 वाजता. बरं, ह्या बॅचमध्ये काय-काय आहे? आता ह्या बॅचमध्ये जसं मी सांगितलं प्री प्लस मेन्स आहे आणि सध्या 11 तारखेपर्यंत आपण एक कूपन कोड ह्या बॅचसाठी दिलेला आहे. तो म्हणजे एलिट 3 नावाचा कूपन कोड आहे. बॅचची फीस 4000 आहे. त्याच्यावर फ्लॅट ₹1000 चा डिस्काउंट आपण देतोय आणि एलिट 3 हा कूपन कोड वापरायचा आणि ही बॅच तुम्ही पर्चेस करू शकता इंग्लिश ड्राईव्ह ॲपवरनं. आपलं इंग्लिश ड्राईव्हच्या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन डायरेक्ट तुम्ही इंग्लिश ड्राईव्हरनं ही बॅच पर्चेस करू शकता. बरं. आता ही बॅच का पर्चेस करावी आणि कशामुळे? कारण की ह्या वर्षी जर तुम्ही पाहिलं किंवा याच्या मागच्या वर्षी पण पाहिलं, इंग्लिशचा साधा कट ऑफ काढणं सुद्धा मुलांना फार अवघड होत आहे. इंग्लिशचा कट ऑफ दिवसेंदिवस वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, इंग्लिशचं हाय वेटेज आहे कुठे? प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूजमध्ये. सिलेक्शनमध्ये सगळ्यात मोठा डिसायझिव्ह फॅक्टर हा इंग्लिश आहे. तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं, तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो आणि तुमच्या करियर ग्रोथला सपोर्ट मिळतो. स्ट्राँग इंग्लिश असलं, की स्ट्राँग बँक करियर आहे. बरं, आता काही महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या फक्त, जास्त वेळ घेणार नाही. पण नीट मुद्दे ऐका, की इंग्लिशने काय-काय फायदा होतो तुमचा बँकिंगच्या एक्झाममध्ये. इंग्लिश हा एक तर पहिले स्कोरिंग आणि रँकिंग सब्जेक्ट आहे. एस-बी-आय असेल, आय-बी-पी-एस असेल, आर-आर-बी असेल याच्यामध्ये हायेस्ट स्कोरिंग एरिया आहे. इंग्लिश तुमचं कट ऑफ मार्जिन डिसाईड करतं. सिलेक्शन जे आहे बँकिंग एक्झाममध्ये हे नॅरो कट ऑफ डिफरन्सवर डिपेंड असतं. 2-3 मार्कची इम्प्रूव्हमेंट इंग्लिशमध्ये 2 ते 3 मार्कची सुद्धा झाली, तरी सुद्धा कॅन्डिडेटला नॉन सिलेक्शन पासून वाचू शकतं. फायनल मेरिट लिस्टमध्ये देऊ शकतं. बऱ्याच लोकांचे तुम्ही उदाहरणं ऐकले पण असतील 1-2 मार्कांना राहिलं म्हणून. इंग्लिश क्वेश्चन हा टेस्ट करतो कोर एक्झाम स्किल्स. सोबत-सोबत इंग्लिश एक कॉमन आहे सगळ्या बँक एक्झाममध्ये. इंग्लिश तुमची स्पीड पण वाढवतं एंटायर पेपरमध्ये. म्हणजे इंग्लिश तुम्हाला हेल्प करतं रिझनिंगचा क्वेश्चन समजून घ्यायला, क्वांटचा क्वेश्चन समजून घ्यायला. हे क्रुशियल आहे मेन्स आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी. इंग्लिश शिवाय मेन्स तुम्ही काढू शकत नाही, हे फॅक्ट आहे. इंग्लिश दुसरी महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश 7 नंबरची. इट इज ईझियर टू इम्प्रूव्ह दॅन क्वांट अँड रिझनिंग. क्वांट रिझनिंगला एक मर्यादा आहे इम्प्रूव्हमेंटसाठी. इंग्लिश हॅज अ लॉट ऑफ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. आणि इंग्लिश जर तुमचं स्ट्राँग असेल, त्यानं एक्झामच्या तुमच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर इफेक्ट पडतो. कारण की तुमची एक्झामची अँक्झायटी ही कमी होते, जर तुमचं इंग्लिश स्ट्राँग असेल तर आणि तुम्ही कॉन्फिडेंटली एक्झामला फेस करू शकता. बरं मग इंग्लिश एवढं इम्पोर्टंट कशामुळे आहे? बघा, मेन्समध्ये धिस वन ऑफ माय स्टुडंट्स हू गॉट 37.50 आउट ऑफ 40 फायनल सिलेक्शन आय-बी-पी-एस पी-ओमध्ये. 37.50 हा स्कोर तुम्ही सहजपणे घेऊ शकता. आणि तो म्हणतोय, "आय एम टोटली स्पीचलेस आफ्टर सीइंग धिस कोर्स सर. युअर कोर्स एंड व्हिडिओज हेल्प्ड मी लॉट इन धिस जर्नी ऑफ इंग्लिश." आणि हे तुम्ही पण ह्याच जागी येऊ शकता. तुम्ही सुद्धा 37 पर्यंत पण पोहोचू शकता आउट ऑफ 40. फक्त काय त्यासाठी तुम्हाला बॅच व्यवस्थित करणे, टेस्ट सांगितलेल्या प्रॉपर सॉल्व्ह करणे आणि माझं गाईडन्स प्रॉपरली फॉलो करणे. दॅट्स ऑल. यू डोंट नीड एनिथिंग एल्स. बरं. मग जर तुम्ही मुलांचे स्कोर पाहिले, जे सिलेक्ट झालेले मुलं आहेत,
ज्यांचं फायनल सिलेक्शन झालंय IBPS POमध्ये. तुम्ही बघा रिझनिंगमध्ये 17, इकडे जनरल अवेअरनेसमध्ये 7 मार्क्स, इंग्लिशमध्ये 26.75 आणि DA आणि DIमध्ये 11.75 म्हणजे क्वांटमध्ये 11.75. ठीक आहे. तुम्ही बघाल की सगळ्यात मोठा वाटा इथे 26.75 जे आहे दॅट इज ऑफ इंग्लिश. म्हणून मीन्स आणि अशा 20 लोकांचे माझ्यापाशी स्क्रीनशॉट्स आहेत. इथे बघा इंग्लिशमध्ये 33.00. तुम्ही इकडे बघा 30.25. तुम्ही इकडे पाहू शकता की 20.25 स्कोर इंग्लिशमध्ये, 29.50 स्कोर इंग्लिशमध्ये, 18.25 सगळीकडे सारखा स्कोर आहे याचा. इंग्लिशमध्ये 21.75, इंग्लिशमध्ये 25.25, 23.75. जर तुम्ही पूर्ण पाहिलं तर इंग्लिश मेन्समध्ये तर प्रीमध्ये तर आहेच डेफिनेटली. ठीक आहे. कॉम्बो इम्पोर्टंट असतो, पण सोबत-सोबत इंग्लिश बघा तुम्ही. इथे तुम्ही इंग्लिशचा स्कोर पाहिला सिलेक्शन झालेल्या मुलांचा. हे पहिले 10 मुलं आहेत. तुम्हाला स्कोर दिसेल, एक हा जर सोडला 13.75 तर बाकीच्या अल्मोस्ट सगळ्या मुलांचा स्कोर इंग्लिशमध्ये चांगला आहे अँड दॅट इज द की टू देअर सक्सेस. तुम्ही इकडे पण पाहिलं सेम आहे. इंग्लिशमध्ये स्कोर जर हा 16.50 सोडला, तर बाकीच्या सगळ्यांचा स्कोर हा 20 प्लस आहे. म्हणून फायनल सिलेक्शन झालंय. तर फायनल सिलेक्शन पाहिजे असेल आणि प्री आणि मेन्समध्ये तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल, तर इंग्लिशशिवाय पर्याय नाहीये. आपण आपण बॅचमध्ये काय-काय घेणार आहोत? इकडे लक्ष द्या. आपल्या ह्या बॅचमध्ये आपण प्रिलिम्स कंप्लीट त्यामध्ये आरसी पॅसेज, क्लोज टेस्ट, पॅरा जंबल्स, एरर डिटेक्शन, फिलर्स, व्होकॅब बिल्डिंग एव्हरीथिंग विल बी कव्हर्ड इन प्री सिलेबस. बरोबर आहे. त्यामध्ये अक्युरसी आणि स्पीड दोन्ही आपल्याला मेंटेन करायचे. मेन्समध्ये आरसी जे डिफिकल्ट लेव्हलचे असतात, लँग्वेज ही हायर लेव्हलची असते. वर्ड पॉवर तुमची त्याचा युसेज इम्पॉर्टंट आहे किंवा ग्रामरचा युसेज आहे, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग आहे. हे सगळं मेन्समध्ये आपण कव्हर करू. सोबत-सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्टची प्रॅक्टिस जी आहे, टॉपिक वाईज टेस्ट असतील, फुल लेंथ मॉक टेस्ट असतील आणि इंटरफेस पण सेम एक्झाम लाइक आहे. परफॉर्मन्स अनालिसिस असेल. हे सगळं आपलं टेस्ट सीरीजमध्ये होईल. तर आय एम गिव्हिंग यू अ परफेक्ट पॅकेज. पूर्ण परफेक्ट पॅकेज देत आहे इंग्लिशचं. तुम्हाला बघा, तुम्ही कुठल्याही सीनियरला किंवा कुठल्याही सिलेक्शन झालेल्या मुलाला विचाराल, यू विल हिअर ओन्ली वन नेम दॅट इज प्रदीप पाटील. दॅट इज नॉट ॲरोगन्स, दॅट इज कॉन्फिडन्स. जर तुम्ही प्रॉपरली माझे लेक्चर्स फॉलो केले, टेस्ट प्रॉपरली दिल्या आणि मी जेवढं सांगितलं ते जर गाईडन्स प्रॉपरली फॉलो केलं, तर तुमचं सिलेक्शन होणं अवघड नाहीये. आणि लक्षात घ्या, हे 1 वर्ष आहे. ह्या 1 वर्षामध्ये तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीमध्ये पण इंग्लिशला चांगला स्कोर आला, तरच तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. फक्त थोड्या मार्काने जर तुमचं गेलं इंग्लिश समजा, तर तुम्हाला तो पश्चाताप पुढचं 1 वर्ष करावा लागेल. सो लवकरात लवकर बॅचच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तुम्हाला काही डाउट्स असतील, काही अडचणी असतील, तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि बॅच तुम्ही आत्ता घेऊ शकता. सोमवारी सकाळी बॅच आपली चालू होत आहे 11 वाजता. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये प्री प्लस मेन्स प्लस टेस्ट सीरीज एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. एलिट 3 हा कुपन कोड आहे आणि हा कुपन कोड वापरून तुम्ही 1000 चा डायरेक्ट डिस्काउंट घेऊ शकता. जर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही डाऊट असतील, तर यू कॅन कॉल मी ऑन माय नंबर 9850977444. ॲपची लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही YouTubeवरचे माझे लेक्चर्स पण पाहू शकता आणि डिसाईड करू शकता, की तुम्हाला ह्या वर्षी फायनल सिलेक्शन पाहिजे की नाही. सो एनिवे, थँक्स अ लॉट. लेट्स मीट ऑन Monday in the morning at 9 o'clock. Thanks a lot. Have a great day and keep smiling.